कोकणात जायला तसे अनेक पर्याय आहेत, पण ताम्हिणी घाट हा पर्याय सगळ्यात बेस्ट असू शकतो असं मला वाटतं. आणि तुम्ही जर सकाळी सकाळी निघालात तर निसर्गाचा हा अचंबित करून सोडणारा देखावा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. रंगांची जी छटा पसरली आहे ते तुम्ही बघू शकताय. ताम्हिणी घाट उतरल्यावरती ही रस्त्याला दिसणारी दुतर्फा झाडी आपल्याला पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया या गाण्याची आठवण करून देतात. पंचनदी नावाची छोटीशी नदी जिथं समुद्राला मिळते तिथं हिरवाई निळाई पाहत रेंगाळत राहावं असं वाटतं. कोळथरे हे गाव अगदी चित्रातल्या सुरेख गावासारखं वाटतं. काही शब्द आणि चित्र याची सांगड अशी काही जमते, मग त्यांना वेगळं करणं अशक्य होतं. दापोली आणि दाभोळच्या मध्ये हे गाव बुरुंडीच्या पुढे मुख्य रस्त्यापासून खाली समुद्रावर वसलेलं आहे. अगदी छोटंसं पण 18 पगाड घरांचं हे गाव. आगोम आयुर्वेदिक कंपनी पण इथलीच. इथं उर्दू शाळा देखील आहे आणि एक विलक्षणीय समुद्रकिनारा जो की आपल्याला हवासा नेहमीच वाटावा असा आहे. कोळथरे गावातली शांतता, इथल्या लोकांचा साधेपणा आणि चविष्ट आणि रुचकर जेवण माझ्या मनावर नेहमीच राज्य करतं. कोकणातली देवळं ही शांत आणि स्वच्छ, ही एक गोष्ट इथल्या लोकांनी फार छान जपली आहे. आमच्या कोळथरेच्या कोळेश्वराचं अगदी तसंच आहे. आम्ही कोळथरेवर ब्लॉग करायचा ठरला ती होती आमची 9वी खेप. या खेपेला वेगवेगळ्या रंगाच्या संगतीने मंदिर तजेलदार वाटत होतं. मंदिराचे घुमट हे थोडे मुस्लिम शैलीतले वाटतात आणि जांभा दगडातील हे बांधकाम 200-250 वर्ष जुनं असावं असा संदर्भ देखील आपल्याला मिळतो. श्री कोळेश्वर महादेव अनेक कोकणस्थ ब्राह्मणांचे कुलस्वामी व ग्रामदैवत आहे. श्री कोळेश्वर बर्वे, भावे, कोल्हटकर, महाजन, वर्तक, दातार, भागवत, सोमण, मोडक, कुंटे, बाळ, जोगदेव आणि कर्वे इत्यादी कोकणस्थ ब्राह्मण घराण्याचा कुलस्वामी आहे. एका आख्यायिकेप्रमाणे येथे भात शेती करत असताना एका कोळ्याला पाणी लाल झालेले दिसून आले व नांगराच्या फाळाला देखील रक्त लागलेले दिसले आणि रात्री त्या कोळ्यास स्वप्नात येऊन शंकराने दृष्टांत दिला व स्वतः प्रकट झाल्याचे सांगितले. त्यानंतर कोळ्याला तेथे स्वयंभू शिवलिंग दिसले म्हणून कोळ्याचा ईश्वर म्हणून कोळेश्वर या नावाने लोक त्यास संबोधू लागले. कोळेश्वर हा त्रिगुणात्मक देव आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश ही तिन्ही तत्वे येथे आहेत.
येथे जवळच जाखाई काळेशीचे देऊळ आहे. श्री विष्णू, लक्ष्मी, गणपती आणि हनुमानाचे देखील मंदिर येथे आपल्याला पाहावयास मिळते. मंदिराच्या बाजूला ओढा आहे. मंदिरात पोहोचताना झाडांची सावली वेगळाच अनुभव देऊन जाते. समुद्र किनाऱ्यावर वसलेले कोळथरी गाव अगदी शांत आणि रम्य आहे. येथील समुद्राला समांतर घरांची रांग, बागा असे सुंदर चित्र आपल्याला बघायला मिळते. श्री देवकोळेश्वर देवस्थानचे भक्तनिवास आहे. ते आता नंदू दातार हे बघतात. तसेच शरद सोमण हे येथील मुख्य पुजारी आहेत. येथील उत्सव हा कार्तिक शुद्ध एकादशीपासून कार्तिक कृष्ण प्रतिपदा असा साजरा केला जातो. गावात प्राचीन असं दुर्गा देवीचं मंदिर देखील आपल्याला बघायला मिळतं. संध्याकाळ झाली होती आणि सूर्यास्त होणार होता. मग काय, आम्ही बीचच्या दिशेने निघालो. गारवा रिसॉर्टच्या या नारळ आणि सुपारीच्या बागेतून जात असताना आम्हाला ही उखळ, पाटा वरवंटा या वस्तू देखील दिसल्या.
समुद्र किनाऱ्यावरती येऊन पोहोचतोच तर आम्हाला समुद्रकिनारी वेगळंच दृश्य दिसलं. काही मुलं ही क्रिकेट खेळताना आम्ही बघितली. तसा कोळथरे हा समुद्रकिनारा बहुतांशी निर्मनुष्य असतो आणि सुंदर आणि स्वच्छ किनारा म्हणून याची ओळख आहे. पण या खेपेला हा समुद्रकिनारा आम्हाला काहीतरी वेगळंच दाखवू इच्छित होता. वाळवंटात जशी वाऱ्याच्या दिशेने वाळू उडते त्याचप्रमाणे आम्हाला इथं ती ह्या खेपेला बघायला मिळाली. अलीकडेच वेळासप्रमाणे कोळथरे समुद्रकिनाऱ्यावर देखील ऑलिव्ह रिडले या कासवाच्या प्रजातीचे संवर्धन केले जाते आणि टर्टल फेस्टिवलचे आयोजन ग्रामस्थ आणि वनसमितीच्या मार्फत येथे घडवून आणण्यात येते. नारळ पोफळीच्या बागेतून फिरत असताना आम्हाला सुंदर अशा या जुन्या पुरातन वास्तूचं जतन केलेलं इथे बघण्यास मिळालं.